जय जय रघुवीर समर्थ। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। स्वये सद्गुरु अंगीकारी जयासी विवेकी विरागी खरा रामदासी। समर्थे दिल्या मुक्तिचारी जयासी नमस्कार माझा तया भास्करासी। मीना मीना त्वहं नास्ति गुरुकृपा स्वयं हि सा। तत्त्वमसीति बोधेन ब्रह्मरूपा विनिश्चिता। जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। प्रभु श्री रामचंद्र सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरील सर्वही श्री समर्थ स्थापित देवता श्री क्षेत्र सज्जनगडावरील श्री समर्थ कृपांकित श्री समर्थांच्या शिष्या श्री वेणास्वामी श्री अक्कास्वामी आणि या सत्संगासाठी सूक्ष्मातून उपस्थित असलेले सर्वही अधिष्ठानभूत असे शक्ती स्वरूप असे सर्वही दैवत या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या सत्संगाला आपण प्रारंभ करू। ग्रंथराज दासबोधाचा
पारायण आणि या पारायणाच्या निमित्तानं ज्ञानसत्रातील ही प्रवचन सेवा श्री समर्थांच्या समाधीचं दिव्य अधिष्ठान ज्या संस्थेला प्राप्त झालेलं आहे आणि श्री समर्थ सेवेचं परमभाग्य ज्या संस्थेला प्राप्त झालेलं आहे अशा श्री रामदास स्वामी संस्थानाच्या सुयोग्य अशा नियोजनामध्ये हा पारायण सोहळा संपन्न होतो आहे। श्री रामदास स्वामी संस्थानाचे अध्यक्ष अधिकारी स्वामी, सर्व विश्वस्त आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला व्यवस्थित संपन्न करण्यासाठी सज्जनगड उपक्रम समितीतील वेदमूर्ती श्री सचिन सावरीकर गुरुजी, समर्थ भक्त कौस्तुभ आणि अन्यही जे सदस्य, गडावरील संस्थानाचे सेवेकरी, रामदासी, सर्वही या पारायणाच्या सुंदर आयोजनासाठी अभिनंदनास पात्र आहेत, कौतुकास पात्र आहेत। आणि विशेषतः संस्थानाचा अभिमान वाटावं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे। कारण आपण ग्रंथराजाचं पारायण या ठिकाणी केलेलं आहे। या ग्रंथराजातच श्री समर्थांनी जे बोलून दाखविलेलं आहे, अगदी त्या आज्ञेनुसार, त्यांच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम संपन्न होतो आहे। श्री समर्थांच्या क्षेत्रावर जे काही व्हायला हवं ते होताना पाहून कोणत्याही समर्थ भक्ताला निश्चितच आनंद होईल। श्री समर्थांनी असं म्हटलं आहे, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ। कोणी एक समूह, एक संस्था जर असं म्हणत असेल की आम्ही पारमार्थिक आहोत किंवा आम्ही परमार्थ करतो किंवा आम्ही परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करतो, असं जर कोणी एक समूह किंवा संस्था म्हणत असेल तर तिथे श्री समर्थांनी हा क्रायटेरिया लावलेला आहे की तो समूह, ती संस्था, तो संप्रदाय पारमार्थिक आहे की नाही हे कसं तपासायचं? तर तिथे श्रवण मनन चालू आहे की नाही हे पाहावं। श्री समर्थ असं म्हणतात की जेथे नाही श्रवण मनन ते जाणावे विलक्षण। विलक्षण म्हणजे लक्षणांच्या अगदी विरुद्ध गोष्ट आहे ती। जेथे नाही श्रवण मनन ते जाणावे विलक्षण। आणि सर्व पारमार्थिक साधकांसाठी सूचना देऊन ठेवलेली आहे, एक इशारा देऊन ठेवलेला आहे की ज्यांना पारमार्थिक दृष्टीनं साधना करून काही आपलं हित साधून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा इशारा आहे। श्री समर्थ असं साधकांना म्हणतात की जेथे नाही श्रवण मनन ते जाणावे विलक्षण, तेथे साधकाने एक क्षण क्रमू नये सर्वथा। एक क्षण सुद्धा साधकाने त्या स्थळी राहू नये जिथे श्रवण मनन होत नाही, स्पष्ट इशारा आहे। आणि म्हणून असं सांगणारे, असं सुचविणारे श्री समर्थ सद्गुरू माऊली, त्या माऊलीच्या सानिध्यामध्ये श्रवण मनन घडतंय ही फार आनंदाची गोष्ट आहे। याचा अर्थ त्यांच्या अंतरीचा जो सुप्त असा संकल्प आहे त्या संकल्पानुरूप हे सारं घडतंय आणि त्यामुळे खूप आनंद होतोय। विशेष कौतुक या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपलं आहे। कारण मनाच्या तोडून ओढी आपल्याला किती आकर्षण आहेत,
आपण मोहामध्ये गुंतून राहण्यासारखी सर्वही गोष्टी आपल्या घरी आहेत, आणि तरीही त्या तोडून आपण 9-10 दिवस 11 दिवस हे अनुष्ठान करण्यासाठी, हे एक छोटंसं तप करण्यासाठी आपण गडावर राहिलात. त्यामुळे आपल्यालाही मनोमन नमस्कार करावासा वाटतो. आणि मला श्री समर्थांचा एक अभंग आठवला. श्री समर्थ रामरायाच्या विरहामध्ये रामरायाला आळवतात आणि त्यात असं म्हणतात की काहो राम माये, हे रामाई काहो राम माये दुरी धरी येले. तू मला दूर का केलेस, कठीण कैसे केले चित्त तुझे. तू तुझं हृदय जे अत्यंत कोमल आहे ते असं कठीण का केलेस. का हो राम माये दुरी धरी येले, कठीण कैसे केले चित्त तुझे. आणि मनातली इच्छा प्रकट करतात, घेऊनी कडी ये. तू मला कधी जवळ घेशील, कधी कडेवर घेशील. घेऊनी कडी ये धरुनी हनुवटी. लहान मूल रडायला लागलं की आपण त्याला पटकन कडेवर घेऊन त्याचा लाड करतो की नाही. घेऊनी कडी ये धरुनी हनुवटी, कै मुख पितांबरे पुसशील. तुझ्या पितांबरानं तू माझं अश्रूंनी भिजलेलं हे मुख कधी पुसशील बरं. आणि हा अभंग आठवला आणि आपल्या सर्वांची पारायणामध्ये इथे येण्याची स्थिती आठवली की मला असं वाटतं की हा संपूर्ण सज्जनगड जो आहे तो श्री समर्थ स्वरूप आहे आणि त्याला प्रमाण योगीराज कल्याण स्वामींचं आहे. योगीराज श्री कल्याण स्वामी श्री समर्थांच्या समाधीच्या नंतर असं सांगतात की ते संपूर्ण सज्जनगडालाच श्री समर्थ स्वरूप समजून खालून प्रदक्षिणा मारायचे, वर येत नसत, असं परंपरेनं सांगतात. संपूर्ण सज्जनगडच समर्थ स्वरूप. मग हे जर आपण गृहीत धरलं तर समाधी काय असेल हो. समाधी काय असेल. श्री समर्थांच्या समाधीचं दर्शन जे आपण घेतो ती श्री समर्थांची समाधी काय असेल. इथेच वर्षांवर जवळजवळ 30-35 वर्षे साधना केलेले एक सिद्ध समर्थ भक्त भास्कर बुवा रामदासी, ते श्री समर्थ इथे राहून तपश्चर्या केलेले, सेवा केलेले जुन्या पिढीतील रामदासी, ते श्री समर्थांच्या समाधीचं दर्शन घेऊन आले किंवा श्री समर्थांच्या समाधीच्या दर्शनाला निघाले आणि कोणी जर त्यांना विचारलं की बुवा कुठे निघालात, किंवा जर आले असतील दर्शनाहून समाधीच्या कुठून आलात असं विचारलं तर बुवा म्हणायचे की काही नाही, हृदयात गेलो होतो, आत्ताच हृदयातून आलो. हां, हे काय आहे. हां, संपूर्ण सज्जनगड समर्थ स्वरूप, तर श्री समर्थांची समाधी ही समर्थांचं हृदय. आणि मग गडावर आपण आलात म्हणजे समर्थांनी आपल्याला कडेवर घेतलं. समर्थांनी आपल्याला कडेवर घेतलं, 10 दिवस कडेवर वागवलं आणि कडेवर घेतलं की आपोआप हृदयाच्या जवळ जातो आपण, हृदयाशी धरतो ना. घेऊनी कडी ये धरुनी हनुवटी. आणि मग गडावर आलो, श्री समर्थांच्या समाधीच्या सानिध्यामध्ये बसलो आणि केलं काय तर ग्रंथराजाचं वाचन केलं, ग्रंथराजाचं पारायण केलं. आता दासबोध काय हो. समर्थांचं प्रमाण, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. सज्जनगड श्री समर्थांचं रूप असेल तर समाधी समर्थांचं हृदय झाली आणि दासबोध समर्थांचं साक्षात स्वरूप झाला, हो की नाही.
आणि मग अशा दासबोधातील शब्दांचं वाचन जेव्हा आम्ही केलं तेव्हा काय झालं, तेव्हा श्री समर्थांचा अत्यंत 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 निकट असा स्पर्श आपल्याला झाला. एवढे की पारायण करता करता श्री समर्थांचे शब्द वाचता वाचता आपण श्री समर्थ स्वरूपच झालो आपल्याही न कळत. कसे? त्वचेला त्वचेचा स्पर्श होतो, हा एक स्पर्श झाला बरं का, आणि त्याचा एक विशेष परिणाम असतो. तसं दृष्टीला दृष्टीचा स्पर्श झाला, भेट झाली, तर तोही एक प्रकारचा स्पर्शच आहे. जरी ज्ञानेंद्रिय वेगळं असलं आणि ते पाहण्याचं काम करत असलं तरीसुद्धा जसं एखाद्या दिव्य स्पर्शानं आपलं अंग शहारून येऊ शकतं, कंप रोमांच स्फुराणे अशा पद्धतीचा परिणाम होऊ शकतो, तसा दृष्टीला दृष्टीचा झालेला सुद्धा स्पर्श असू शकतो आणि त्याचाही परिणाम होऊ शकतो. हा एक भाव आहे बरं का. तसाच श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील ओव्या ह्या केवळ ओव्या नाहीत, तर साक्षात श्री समर्थांनी भगवत स्वरूपाची आत्मस्वरूपाची केलेली ती रनिंग कॉमेंट्री आहे, थेट समालोचन आहे ब्रह्मतत्वाचं, आत्मतत्वाचं, स्वरूपाचं. आणि म्हणून आपण ते वाचताना एखादं समजा शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरेचं आपण शिवचरित्र वाचू लागलो ना, तर त्यांनी लिहिलेले जे शब्द आहेत ते वाचता वाचता आपण ते जगू लागतो, आपण ते अनुभवू लागतो. एखादी लढाई, एखादं युद्ध जर चाललं असेल आणि त्याचं जर वीररसपूर्ण वर्णन असेल तर असं वाटतं की आपल्या अवतीभोवती ते चाललेलं आहे, आपणही तिथे कुठेतरी आहोत. म्हणजे त्या शब्दांमध्ये तुम्हाला त्या प्रसंगामध्ये त्या भावस्थितीत नेण्याची शक्ती असते, सामर्थ्य असतं. तसं श्री समर्थांचे जे शब्द आहेत ते शब्द, त्या ओव्या ते पारायण करता करता श्री समर्थांच्या चैतन्यमयी वाणीचा आमच्या वाणीला स्पर्श झाला. आणि नुसता स्पर्श नाही झाला तर आमच्या वाणीवरती श्री समर्थांच्या वाणीनं ताबा घेतला आणि तासन तास आम्ही तेच बोलत राहिलो जे समर्थ बोलले होते, तेच बोलत राहिलो. आणि हा फक्त शब्दाशब्दाचा संपर्क नाही आहे. जसं पूर्वी टेलिफोनचे ते वायर असायचे, लँडलाईन असतो, हो की नाही, वायरला वायर कनेक्ट केलेली आहे, परंतु ते कनेक्शन फक्त वायरचं नव्हतं, त्यातून शब्दांचं आणि त्या शब्दांच्या माध्यमातून दोन व्यक्तींचं कनेक्शन आहे. तसं श्री समर्थांच्या वाणीचं पारायण करता करता ज्या चैतन्य स्वरूपातून ते शब्द प्रकट झाले त्या शब्दांनी आमचा ताबा घेतला आणि पाहता पाहता 4-4 तास आम्ही सुद्धा आमच्याही न कळत स्वरूपामध्येच विराजमान झालो, अधिष्ठित झालो. हा अनुभव श्री समर्थांनी आम्हाला दिला आणि त्यामुळे आपण धन्य आहात. श्री समर्थांच्या या ग्रंथराजाचं स्तवन करायची हिम्मत होत नाही, ते धाडस होत नाही, ते साहस होत नाही. का? वस्तुतः स्तवन करण्यायोग्य आहे की नाही ग्रंथ? हो आहे. पण करायला गेलं तर कोणा रामदासाची हिम्मत होत नाही, धाडस होत नाही. का? कारण समर्थांचं वचन एवढं सगळं लिहिलं, ते लिहिलेलं आम्ही वाचलं, अभ्यासलं आणि ऊर भरून आला आणि असं वाटलं की काय समर्थांनी आमचं बाहेर
बाह्यविश्व आणि आंतरविश्व समृद्ध केलेलं आहे. जर श्री समर्थांनी दासबोध लिहिला नसता तर कितीतरी गोष्टींना आम्हाला मुकावं लागलं असतं वगैरे वगैरे. भाव दाटून येतो, भरून येतं. ग्रंथराज दासबोधाची स्तुती करावीशी वाटते आणि वाचता वाचता आता पारायण सांगतेकडे आलेला आहे. वाचता वाचता शेवटचा समास येतो आणि शेवटचा समास आला की श्री समर्थ आम्हाला सांगतात, ग्रंथाचे करावे स्तवन. या ग्रंथाचं स्तवन करू इच्छित असाल तर काय म्हणतात, स्तवनाचे काय प्रयोजन. हा ग्रंथ जो लिहिला गेला तो याची स्तुती करण्यासाठी लिहिला गेलेला नाही, तर काय म्हणाले, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा. तुम्हाला आम्हाला आत्मप्रत्यय देण्यासाठी, भगवत प्रत्यय देण्यासाठी हा ग्रंथ लिहिला गेला असल्यामुळे म्हणतात की स्तुती करू नका, अनुभव घ्या, कारण अनुभव घेण्यासाठी हा लिहिला गेलेला आहे. आणि मग आपल्या अंतःकरणावरती प्रत्ययाचं महत्त्व श्री समर्थ बिंबवतात. आणि प्रत्येक पारायणाच्या समाप्तीला असं वाटतं की ह्या प्रत्यय घेण्यासाठी मला काहीतरी करायला हवं, हा प्रत्यय मी घ्यायला हवा. एकदा मी 2009-10 साली परिक्रमेला गेलेलो असताना, नर्मदा परिक्रमेला, एक प्रसंग असा घडला. शूलपाणीच्या जंगलामध्ये लखनगिरी बाबांच्या आश्रमामध्ये 3 दिवस असताना तिथे काही साधूंच्या बरोबर आम्ही कुटीत राहिलो. एका बाजूला सर्व संन्यासी होते, एका बाजूला ब्रह्मचारी होते, धुनी होती. आणि ते 3 दिवस माझ्याबरोबर काही महाराष्ट्रातले साधक होते, त्यांची माझी परिक्रमेत भेट झालेली आणि माझा सत्संग सुरू होता. ते पण चांगले सत्संगी असल्यामुळे त्यांच्या संप्रदायातील गोष्टी, काही त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी, माझ्या, अशा पद्धतीनं छान सत्संग, गप्पा वगैरे आम्ही मारत होतो. आणि असं करता करता आम्हाला जायचा दिवस जवळ आला. आम्ही आपल्या जवळचं सामान बांधू लागलो आणि तरीही सत्संगाच्या गप्पा सुरू होत्या. 3 दिवस आमच्याबरोबर एक अतिशय साधारण अशी दिसणारी व्यक्ती, पांढऱ्या वेशातली साधू होते, परंतु 3 दिवसामध्ये ते एकही शब्द आमच्याशी बोलले नव्हते आणि त्यांना कोणाशीच बोलताना आम्ही पाहिलं नव्हतं. त्यांच्याकडे पाहिल्यावर 3 दिवस असं मला वाटत होतं की हे कोणीतरी थोडेसे डोक्यावर परिणाम झालेले विक्षिप्त गृहस्थ दिसत आहेत आणि असेच फिरत असावेत. आणि तसे ते दिसत होते. त्यांचा वेश बावळा होता. एक वैशिष्ट्य त्यांचं होतं की त्यांच्याजवळ एक छोटीशी ढोलकी होती आणि थोड्या थोड्या वेळानं ती असे पूर्ण वाजवायचे नाहीत, थोड्या थोड्या वेळानं ते काय करायचे की उजव्या हाताचं जे हे बोट आहे त्या बोटाने हळूच एक टिचकी मारायची त्याच्यावर आणि थोड्या वेळाने खुदकन हसायचे गालातल्या गालात. आणि हा त्यांचा क्रम 3 दिवस मी पाहिला. मला असं वाटलं की हे बहुतेक आमच्या सगळ्या गप्पा मारून झाल्या. 3 दिवस ते आमच्याबरोबर होते. आम्ही निघताना मात्र त्यांनी आम्हाला हटकलं. पहिल्यांदा ते बोलले. आम्ही गप्पा मारत होतो मोठ्या आनंदानं, उत्साहानं, एकमेकाच्या गुरुपरंपरेविषयी वगैरे असं सगळं चाललं होतं बोलणं. आणि तेवढ्यात निघताना त्यांनी आम्हाला हटकलं आणि म्हटले, बच्चो. आणि एकदम आमचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यातले त्यात मला धक्का बसला, कारण मी त्यांना पूर्ण वेडा समजत होतो. बच्चो, ये सब ठीक है. काय म्हटले? ये सब ठीक है. याचा अर्थ असा होता 3 दिवस आम्ही काय बडबडत होतो हे ते ऐकत होते. ये सब ठीक है, लेकिन एक प्रश्न पूछता हूँ. आम्ही म्हटलं, कौन सा प्रश्न? पूछिए बाबाजी. तर त्यांनी विचारलं की बच्चों, ये सब ठीक है लेकिन एक प्रश्न पूछता हूँ. त्यांनी प्रश्न विचारला, ऐसी कौन सी चीज है जो भगवान को पकड़ सकती है? ऐसी कौन सी चीज है जो भगवान को पकड़ सकती है? आता आम्ही एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागलो. देवाला
पकडेल अशी कोणती वस्तू आहे म्हणाले, कोणतं साधन आहे ते. तर मीच त्यांना म्हटलं की महाराज जी आप बताइए ना कौन सी चीज़ है कि जो भगवान को पकड़ सकती है. कारण आपण सगळे भगवंताला पकडायला निघालो ना. काहीतरी भक्ती मार्गामध्ये परमार्थात धडपड करतो म्हणजे त्याला शोधतो आहोत, त्याला काहीतरी पकडायचा प्रयत्न करतो आहोत. आणि मग त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हीच सांगा, आणि त्यावेळी त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं. ते म्हणाले विचार. आणि त्यानंतर पुढे एक शब्दही बोलले नाही. आणि पुन्हा त्यांनी एक टिचकी मारली, डोळे मिटले, हसत बसले शांत. आमच्याकडे त्यांनी लक्षही दिलं नाही. त्यांच्या मुखातून जेव्हा हा 3 अक्षरी शब्द मी ऐकला, काय विचार, आणि त्यावेळी झरकन माझ्यासमोर सगळा असा दासबोध. अचानक दासबोध आपण ठेवलेला आहे आणि खिडकीतून खूप वारं यावं आणि पटकन त्याची पानं उलटली जावी, झरझर झरझर झरझर. तसं झालं. झरझर 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 पानं उलटली गेली मनातल्या मनात चित्र. आणि शेवटच्या ओवीवर मी येऊन थांबलो. ती ओवी अशी होती, ऐसी हे विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले. पुन्हा मध्ये इकडे तिकडे दासबोधात फिरायला लागलो. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु, ये विषयी जगदीशू ठाई ठाई बोलिला. पुन्हा 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 एक ओवी अशी मिळायला लागली की विचार न करिता जे जे केले, ते ते वावगे व्यर्थ गेले, या कारणे विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. विचार 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 सगळीकडे असं दिसू लागलं. आणि असं वाटलं की पोहोचलेला महात्मा आहे. का? कारण माझे सद्गुरू जे सांगतात तेच हे सांगतात. श्री समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांनी सांगितलं, निसंदिग्धपणे सांगितलं. विचार. आणि म्हणून श्री समर्थ आपल्याला सांगतात की म्हणून या विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. आपण ग्रंथराजाच्या पारायणाच्या सांगतेच्या उंबरठ्यावरती उभे आहोत आणि त्यावेळी असं वाटतं की काय काय संकल्प घेऊन जावा, काय घेऊन जावं, मनामध्ये कोणती भावना घेऊन जावी. तर त्यावेळी असं वाटतं की ग्रंथराज दासबोधाचा आरंभ विचाराने झालेला आहे. बरोबर आहे. आणि ग्रंथराजाचा शेवट समारोप विचाराने झालेला आहे. शेवटची ओवी ऐसी हे विचारांची कामे. आणि प्रथम ओवी काय आहे? श्रोते पुसती. म्हणजे श्रोत्याने तिथे विचारलंय ना, श्रोत्याने विचारणा केलेली आहे. त्या विचारणेतून दासबोधाचा उगम आहे आणि दासबोधाची पूर्तीसुद्धा विचाराने झालेली आहे. आणि मध्ये श्री समर्थांनी सुंदर अशा पद्धतीनं त्या 2 ओवींच्या कोंदणामध्ये ग्रंथराज दासबोध अशा पद्धतीनं बसविलेला आहे की त्या कोंदणामधला जो हिरा आहे ग्रंथराज दासबोध नावाचा, तो बोधरूप हिरा आमचं जीवन अलंकृत करतो, अशा पद्धतीचा विचार आहे. आणि मग तस्मात विचार करावा, श्री समर्थ म्हणतात. काय करावा? विचार करावा. आम्ही म्हणू महाराज हे काय वेगळं सांगता तुम्ही, आम्हाला सांगायची गरज आहे का विचार करा म्हणून? आमच्यातला कोण असा आहे की जो विचार करत नाही? अहो, उलट आम्हाला असं सांगा की विचार फारसा करू नका. एवढे विचार येत आहेत. तुम्ही आम्हाला सांगितलं नामस्मरणाला बसा, ध्यानाला बसा, तर 1 मिनिट असा जात नाही की विचार आला नाही. सारखे विचार येत आहेत. हीच तर आमची समस्या आहे. आणि तुम्ही आम्हाला म्हणता की तस्मात विचार करावा. कोणता करावा ते पुढे सांगतात. देव कोण? देव कोण आहे? देव कसा आहे? देवाचं स्वरूप काय आहे? देव कोण तो ओळखावा.
आता विचाराचे दोन प्रकार आहेत बरं का. आपण जर सत्संगामध्ये नसू तरी आपण विचार करत असतो, आणि आपण सत्संगामध्ये जेव्हा येतो तेव्हाही आपण विचार करत असतो, परंतु त्या दोन्ही विचारामध्ये भेद आहे. ज्याच्या मनबुद्धीला सत्संग झालेला नाही अशी ही व्यक्ती विचारात असते, विचार करते, परंतु तिचा विचार वेगळा त्या व्यक्तीचा, आणि ज्या व्यक्तीच्या मनबुद्धीला सत्संग झालेला आहे तीही विचार करत असते, परंतु त्या व्यक्तीचा विचार वेगळा. काय भेद आहे? श्री समर्थ म्हणतात, प्रवृत्ती चाले अधोमुखे. प्रवृत्तीची दिशा कशी आहे? अधोमुख आहे, खाली. निवृत्ती चाले, निवृत्ती मार्गाची दिशा कुठे? ऊर्ध्वमुखे. निवृत्ती चाले ऊर्ध्वमुखे, आणि ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती. ऊर्ध्वमुख गेल्यावर मग विचार दोन दिशेनं प्रवास करतो, एक अधोमुख, दुसरा ऊर्ध्वमुख. विचार अधोमुख कधी प्रवास करतो? जेव्हा तो विचार संसाराबद्दल विचार करतो, सांसारिक असतो, प्रापंचिक असतो, दैहिक असतो. अजून थोडंसं स्पष्ट सांगायचं म्हणजे देहासंबंधीचा विचार, प्रपंचासंबंधीचा विचार, सांसारिक विचार हा अधोमुख जाणारा विचार आहे. त्यातही अजून खूपच स्पष्ट गोंधळ न होण्यासाठी सांगायचं झालं तर मी देह या अंगाने झालेला जो विचार आहे देहबुद्धीचा, तो विचार हा अधोमुख जाणारा विचार आहे, म्हणून त्या विचाराला विकार असं म्हणतात. काय म्हणतात? विकार असं म्हणतात. दुसरा, जर सत्संग मिळाला तर त्याच मनबुद्धीमध्ये जो विचार चालतो तो ऊर्ध्वमुख चालतो, कारण तो अहम आत्मा, मी आत्मरूप आहे, मी आत्मरूप आहे, मी आत्मरूप आहे या दिशेने चालतो. आणि म्हणून त्याच विचाराला, ऊर्ध्वमुख जाणाऱ्या विचाराला, अहम आत्मा या विचाराला, या दिशेनं जाणाऱ्या विचाराला काय म्हणतात? विवेक म्हणतात. विचाराचे दोन भेद, अधोमुख चालला तर विकार, ऊर्ध्वमुख चालला तर विवेक. आणि इथे श्री समर्थ जेव्हा आपल्याला सांगतात तस्मात विचार करावा, किंवा म्हणून या विचारी प्रवर्तले पाहिजे आधी, किंवा ऐसी हे विचारांची कामे, त्यावेळी त्या विचारचा अर्थ इथे विवेक असा आहे. मी आत्मा, अहम आत्मा या पद्धतीचा विचार करायला श्री समर्थ आपल्याला सांगत आहेत. आणि स्पष्ट सांगतात, देव कोण तो ओळखावा. आता आम्ही भक्ती करतो, कोणाची करतो? देवाची करतो. सद्गुरूंनी आम्हाला देवाची भक्ती करायला सांगितली. श्री समर्थ फार गमतीशीर काही गोष्टी असतात बरं का. इथे गडावर सेवेला असताना नवीन आपलं दासबोधाला चाळायची सवय लागली होती, आणि थोडीशी समर्थ कृपेनं जी काही जिज्ञासा जागृत झाली होती, त्यामुळे सुरू असायचं काहीतरी, भक्ती कशी करावी, भजन कसं करावं. मग एके दिवशी दासबोधामध्ये एक ओवी अशी सुंदर मिळाली की मला असं वाटलं की आता आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. प्रश्न असा होता की देवाचं भजन कसं करावं, आणि त्याचं उत्तर शोधताना दासबोधामध्ये श्री समर्थ एके ठिकाणी असं म्हणतात की आधी देवास ओळखावे आणि मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. आता मी कपाळाला हात मारला. काय म्हणतात समर्थ? आधी तयासी ओळखावे. आता माझा तर आतापर्यंत समज असा होता की आधी भक्ती करायची, आधी भजन भक्ती करायची आणि नंतर देवाची ओळख होणार. कारण आज आपल्याला देवाची ओळख नाही. ओळख व्हायला भेट तर झाली पाहिजे की नाही.
ओळख कोणाची होते? ज्याला आपण भेटलोय. मग आधी ओळख होणार की आधी भजन करणार आपण? माझ्या सामान्य बुद्धीला तर असंच वाटत होतं की भजन भक्ती करायचीच त्यासाठी की देवाची ओळख व्हावी. आणि श्री समर्थ इथे म्हणतात आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे भजावे. मग महाराज ओळखच जर असेल तर भजन कशाला करायचं? असं त्यावेळी आपलं विपरीत बुद्धीला वाटलं होतं. पण ही वस्तुस्थिती आहे. देवाची भक्ती करताना भजन याचा अर्थ भक्ती आहे इथे बरं का. देवाचं भजन करताना भक्ती करताना देवाची ओळख असणं फार महत्त्वाचं आहे. ओळख होणं फार महत्त्वाचं आहे. आणि ओळख जर झाली नाही, ओळखल्याशिवाय जर आपण करत गेलो तर काय होतं? श्री समर्थ म्हणतात न जाणता कोटीवरी, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी तो मोक्षास अधिकारी होणार नाही. आणि श्री समर्थांनी दृष्टांत दिलाय. विवेकेची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नावही राजा. पहा, राजाची आपल्याला ओळख नाही आहे आणि आपण भेटायला निघालो आणि जाता जाता, इथे बऱ्याच वेळा तो दृष्टांत दासनवमी उत्सवातही दिला गेलेला आहे की जाता जाता महाद्वारावरती सेवकानेच अडवलं आपल्याला आणि विचारलं ए कुठे निघालास? आणि आपण सांगितलं की राजाला भेटायचं आहे. कोणाला? राजाला. त्याने सांगितलं मग बोल ना, मीच राजा आहे. मलाही आनंद झाला मोठा. त्याच्याशी 4 गप्पा मारल्या, माझं काय म्हणणं होतं ते त्याला सांगितलं आणि आनंदाने मोठ्या निघून आलो. पण माझं काम काही झालं नाही. का काम झालं नाही? नंतर शोध घेतल्यावर असं कळालं की तो जो सेवक होता तो राजा होता का? तर नाही. मग तो सेवक राजा नव्हता का? तर तसंही नाही. तो राजा होता पण फक्त नावाचा. त्याचं नावच राजा होतं. मग असा नावाचा राजा, मी राजाला भेटून आलो की नाही? आलो. पण नुसत्या नावाच्या राजाला भेटून आलो तर उपयोग होईल का? माझं काम होईल का? नाही. मग हे का गडबड झाली? मी राजाला ओळखत नव्हतो आणि म्हणून भलत्याच व्यक्तीला भेटून मी परत आलो किंवा त्याच्या भेटीतच मी समाधान मानून राहिलो आणि तिथेच थांबलो. अशी गल्लत परमार्थ करताना सुद्धा होते. आणि म्हणून श्री समर्थ आपल्याला देवाची ओळख करून घ्यायला सांगतात आणि सांगतात तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. मग आपल्याला श्री समर्थ विचार प्रवृत्त करतात. कोण आहे देव? कुठे आहे देव? कसा आहे? काय स्वरूप आहे? त्याचा मी भक्त आहे म्हणजे मी कोण आहे? मी भक्ती करतो म्हणजे काय करतो? काय करायला हवं? भक्तीचं स्वरूप काय आहे? श्री समर्थांचं सांगणं आहे की समजून केलं पाहिजे. समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष झाले. या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. मग काय करायचं आहे? नुसतं वर्तायचं नाही आहे, समजून घेऊन वर्तायचं आहे. आणि नुसतं समजूनच घ्यायचं नाही आहे तर वर्तायचं सुद्धा आहे. दोन्ही गोष्टी, समजायचंही आहे आणि त्याप्रमाणे करायचंही आहे. पण समजून न घेता केलं तर अपघात होण्याची शक्यता आहे. एखादं वाहन चालवायचं असेल तर त्या वाहनाची माहिती न घेताच जर तुम्ही बसलात आणि निघालात तर निश्चितपणे एकतर त्या वाहनाचा नाही तर तुमचा, दोघाचा शेवट झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं जेव्हा मी भक्ती करायला निघालेलो आहे तेव्हा ज्याची भक्ती करायला निघालो तो देव कोण, त्या भक्तीचं स्वरूप काय
आणि मी भक्त आहे म्हणजे मी काय आहे किंवा काय असायला हवं हे समजायला हवं, असं श्री समर्थ आपल्याला ग्रंथराजामध्ये म्हणतात. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मग आपल्याला देवाचा परिचय कुठे आहे, देव कुठे कुठे असतो? कीर्तनात प्रवचनात ऐकलं, चराचरामध्ये वगैरे ऐकलेलं आहे, ते बरोबर पण आहे. पण आपल्याला देव कुठे कुठे आहे असं वाटतं? आपला काय अनुभव आहे? आपण समजा घरामध्ये बसलेलो आहोत आणि घरामध्ये आपल्याला विचारलं की देव कुठे आहे, तुमचे देव कुठे आहेत, असं घरात आम्ही विशेष करून महाराज लोक मंडळी आली तिथे की मग असं विचारतात, तुमचे देव कुठे आहेत, नमस्कार करायचा आहे. मग तुम्ही कुठे नेता? देवघरात नेता. मग महाराज देवघरात पाहतात, काय पाहतात? मूर्तीला पाहतात, नमस्कार करतात. याचा अर्थ पहिला परिचय जो आहे विचार करताना असा आढळून येतो की आमच्या देवघरामध्ये ज्या मूर्ती आहेत तो आमचा देव आहे. बरोबर आहे. आता श्री समर्थ म्हणतात की तिथे उभे राहून विचार करा, देवघरात कोणाची मूर्ती दिसतेय? पांडुरंगाची दिसते. विचारा बरं त्या पांडुरंगाला, आपण कुठून आलात? आमच्या घरी. आपलं मूळ काय, मूळचे कुठले? तर आपल्या देवघरामध्ये जी पांडुरंगाची मूर्ती आहेत त्यांना जर आपण पांडुरंगाला विचारलं की कुठून आलात आपण मूळचे कुठले, तर ते आपल्याला काय सांगतील? मी कुठला? पंढरपूरचा. बरोबर आहे ना. तसंच तुळजाभवानी माता असेल, तिला विचारलं आई कुठून आली तू, तुझं मूळ काय, तर सांगेल तुळजापूर आहे. यमाई असेल तर सांगेल औंध आहे. बरोबर आहे ना. तर असे प्रत्येक देवाला, कृष्णाला विचारलं तर सांगेल की मथुरेहून आलोय, द्वारकेहून आलोय. बरोबर आहे ना. याचा अर्थ काय? श्री समर्थ आपल्याला असं म्हणतात की आपण जेव्हा या देवांचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं, नाना प्रतिमा देवांचे मूळ तो हा क्षेत्रदेवची केवळ. आपल्या घरामध्ये ज्या मूर्ती आणि प्रतिमा आहेत त्यांचं जर मूळ आपण पाहायला गेलो तर त्यांचं मूळ सापडतं क्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये. कोणत्या तरी तीर्थक्षेत्राहून ती आलेली आहेत. आणि म्हणून गंमत अशी होते की देव क्षेत्री पाहिला. अयोध्येला गेलो, तिथे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं, तिथून एक प्रतिमा घेऊन आलो किंवा मूर्ती घेऊन आलो. एका ठिकाणी गेलो, तिथली मूर्ती खूप सुंदर होती, फोटो काढला आणि मूर्तिकाराकडे गेलो, हुबेहूब तशी मूर्ती घडवून आणली धातूची. देव क्षेत्री पाहिला, त्या सारिखा धातूचा केला, ऐसाची दंडक चालीला येणे रीती. अशा पद्धतीचा दंडक देवाचा सुरू आहे. आणि म्हणून या प्रतिमा देवांचं मूळ हे क्षेत्रदेवांमध्ये आहे. आणि मग आता आपण समजा त्या क्षेत्री गेलो आणि क्षेत्रावर जाऊन त्या क्षेत्रदेवाला मूर्तीसमोर भगवंताच्या उभे राहून त्यांना विचारलं की आपण कुठून आलात? क्षेत्रदेवाला विचारलं आपण कुठून आलात, आपलं मूळ काय आहे? तर श्री समर्थ आपल्याला असं सांगतात, देवाचा शोध घेतोय बरं का आपण, देव कोण तो ओळखावा. मग त्या क्षेत्रदेवाला जेव्हा आपण विचारतो की आपण कुठून आलात, त्यावेळी श्री समर्थ असं सांगतात की क्षेत्रदेवाचा विचार पाहता अवतार देव हे त्याचं मूळ आहे. श्रीराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, नृसिंह अवतार इत्यादी इत्यादी. आणि त्या मूर्ती क्षेत्रावरती स्थापित झालेल्या आहेत. अमुक एक अवतार होतो आणि त्या अवताराच्या समाप्तीच्या पश्चात तत्संबंधी क्षेत्रावरती त्याची मूर्ती प्रतिष्ठापित होते. आणि ती प्रतिष्ठापित मूर्ती त्याला श्री समर्थ क्षेत्रदेव म्हणतात. तो क्षेत्रदेव आपल्या घरी येऊन प्रतिमा देवाच्या रूपामध्ये आरूढ होतो. आपण त्याचं भजन करतो. आपण 3 देवांचे प्रकार पाहिले, एक प्रतिमा देव, दुसरा क्षेत्रदेव, तिसरा अवतार देव. श्री समर्थ म्हणतात अवतारी. आता अवतार देवांचं मूळ पाहायला गेलं तर अवतारी तरी संपले,
देह धरून वर्तोन गेले. जो देह धरून अवतारामध्ये आले होते तो देह आज आपल्या समोर ठेवला का त्यांनी? नाही. अवतार समाप्ती झाल्याबरोबर वर्तोन गेले. मग हा अवतार कोणाचा असा विचार येतो ना. मग आपण म्हणतो हा विष्णूचा अवतार, तो शिवाचा अवतार, बरोबर आहे. हनुमंत अवतार आहेत, कोणाचा? आपण म्हणतो रुद्राचा अवतार आहेत, बरोबर आहे. मग श्री समर्थ असं म्हणतात की अवतारी तरी संपले, देह धरून वर्तोन गेले. असा विचार झाल्यावर आपल्याला वाटतं त्याहून थोर म्हणजे ह्या अवतारांहून थोर ज्या दैवतांनी अवतार घेतला ती दैवत असली पाहिजेत, तो देव थोर असला पाहिजे. आणि मग श्री समर्थ म्हणतात अवतारी तरी संपले, देह धरून वर्तोन गेले, त्याहून थोर अनुमानले. अवतारी देवांहून थोर अनुमानले कोण? ब्रह्मा, विष्णू, महेश. हे तीन मुख्य देव आहेत असं वाटतं. आता पुढे आणखी आपल्याला श्री समर्थ नेतात. श्री समर्थ म्हणतात या तिही देवांस ज्याची सत्ता. काय म्हणतात? ब्रह्मा विष्णू महेशांवरही ज्याची सत्ता आहे, किंवा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचं जे अधिष्ठान आहे, श्री समर्थ म्हणतात की तो मुख्य देव आहे. या तिही देवांस ज्याची सत्ता, तो देव कोण? श्री समर्थ म्हणतात तो अंतरात्माची पाहता. का हो? श्री समर्थांनी आपल्याला कुठपर्यंत आणलं? अंतरात्म्यापर्यंत आणलं, आत्म्यापर्यंत आणलं, आत्मारामापर्यंत आणलं. एक सहज प्रश्न आहे, श्री समर्थांनी मनाच्या श्लोकात विचारलेला आहे. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपोळी. ब्रह्मदेवानं जीवांचं प्रारब्ध म्हणा, भविष्य म्हणा, जे काही आहे ते त्यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे. तो लिहितो, त्याप्रमाणे सर्व जीवांचा प्रवास सुरू असतो. हे कार्य सृष्टीच्या उत्पत्ती ब्रह्मदेवाने सृष्टीची करावी, हे ब्रह्मदेवाच्या प्रारब्धात कोणी लिहिलंय? हे काम ब्रह्मदेवाला कोणी नेमून दिलंय? परी लिहिता कोण त्याचे कपोळी. सर्वांच्या कपाळावर त्यांची भाग्यरेखा लिहिणाऱ्या ब्रह्मदेवाच्या कपाळावर तू असं करशील, हे भाग्य तुझं असेल, असं कोणी लिहिलं? परी लिहिता कोण त्याचे कपोळी, हरू जाळीतो लोकसंहार काळी. परी शेवटी म्हणजे महाकल्पांताच्या समयी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. या त्रिमूर्तींचाही लय आहे ना. शेवटी एकमेवा द्वितीय सच्चिदानंद ब्रह्म एकच तत्व, एकमेवा द्वितीय तत्व राहतं. तेव्हा उत्पत्ती, स्थिती, लय, अनुग्रह, निग्रह या पाचही शक्ती सुद्धा भगवंतामध्ये विलीन होतात, विलीन होऊन राहतात. आणि म्हणून म्हणतात की हरू जाळीतो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. आणि म्हणून ब्रह्मदेव ही साधना करतायत. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे की या परमार्थाच्या मार्गातील भगवान शंकर सुद्धा अजून कापाडी आहेत, वाटसरू आहेत, प्रवासी आहेत. अजून त्यांचा प्रवास सुरू आहे परमार्थ मार्गावरचा. गमो पंथ आनंत या राघवाचा प्रवास सुरू आहे. आपण 7-8 दिवसात कंटाळून जातो. किती दिवस दासबोध वाचायचा, किती दिवस चिंतन करायचं, किती दिवस तोच विचार करायचा, किती दिवस तेच ऐकायचं. आणि माऊली सांगतात की महेशू सुद्धा म्हणजे भगवान शंकर सुद्धा साधना करतायत, ब्रह्मदेवही साधना करतायत, भगवान विष्णूंचीही ध्यानस्थ मूर्ती दिसते. काय गरज आहे हो त्यांना? कोणाचं ध्यान करतायत?
कोणाचं ध्यान करतायत? ते ज्या तत्वात मध्ये आरूढ आहेत ध्यानात, त्या तत्वाला आत्मतत्व असं म्हटलंय. त्या तत्वाला श्री समर्थ इथे अंतरात्मा म्हणतात. तीही देवांस ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. कोण? अंतरात्मा. आणि म्हणून मग देव कसा? जाणीजे देव निर्गुण, तयासीच म्हणावे ज्ञान. ऐसा देवाचा निश्चय झाला. देव निर्गुण प्रत्यय आला. ऐकून माहिती झालं की देव कसा? निर्गुण आहे. कसा आहे? निर्गुण आहे. मग महाराज सगुण नाही आहे का? आपण सगुणाच्या समोर बसलेलो आहोत. श्री समर्थ म्हणतात सगुण रक्षून निर्गुण सांगत जावे, बोलत जावे. मग अहो निर्गुण असं म्हटलं आणि सगुण असं म्हटलं की काय कळून येतं बरं? आता पहा, एक वाक्य बोलून स्पष्ट कर. निर्गुणच सगुणात आलेला आहे. निर्गुणच सगुणात आलेला आहे. आणि दुसरं वाक्य आहे, एक आपण कानावर आपल्या पडलेलं आहे नेहमी, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. एक सगुण निर्गुण एक गोविंदू रे. आता पहा हा सगुण हा शब्द किती सुंदर आहे. याच्यासारखे एक दोन शब्द उच्चारून पाहूया. सवत्स म्हणजे कोण? सवत्स असं म्हटल्यावर कोण असतं? बरोबर आहे ना. सवत्स धेनू. धेनूचा उच्चार न करता तिचं अस्तित्व समजतं की नाही? सवत्स. बरं जाऊ द्या. सपत्नीक ठीक आहे ना. सपत्नीक उल्लेख कोणाचा आहे? पत्नीचा. पण सपत्नीक याचा अर्थ पत्नी सहित. कोण आलंय? पती. बरोबर आहे ना. तसं जेव्हा आपण म्हणतो सगुण तेव्हा काय अर्थ होतो? गुणासहित आलेला आहे. कोण? निर्गुण. जेव्हा आपण सगुण असं म्हणतो ना, तेव्हाच निर्गुणाची साक्ष आपण दिलेली असते, त्याचं अस्तित्व मान्य केलेलं असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, पण कधी सारासार विचारे संत संगे. म्हणून सगुणचा अर्थच तसा आहे. स आकार म्हणजे आकारासहित आलेला, आकारासहित प्रकट झालेला, अभिव्यक्त झालेला. कोण? निराकार. कारण मग आकारासहित असं म्हटलंच नसतं. सगुण कोण? निर्गुण सगुणात आला, कारण गुणासहित आला असं म्हटलंच नसतं. बरोबर? ठीक आहे. सगुणाची गंमत अशी. आता निर्गुण. सगुण म्हणजे गुणासहित आला. निर्गुण गुणांना सोडून दिलं, गुणरहित झाला. पण पुन्हा आपण विचारलं तर कोण? निर्गुण कोण झालाय? याचा अर्थ काय माहितीये? निष्काम झालेला आहे. याचा अर्थ काय? कोण निष्काम झाला? जो सकाम होता. बरोबर आहे ना. जेव्हा म्हणतो आपण निष्काम, निर्गुण, निराकार म्हणतो. निराकार तेव्हा आकाराचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. याचा अर्थ काय? साकार निराकार, सगुण निर्गुण. हे सापेक्षतेनं त्याचं उच्चारण आहे. तो मात्र निरपेक्ष आहे, त्याच्या पलीकडचा आहे. आणि गंमतच ही आहे. पहा, ज्या अर्थी भगवंत 10 अवतार घेतो, भागवताच्या आधारे 24 अवतार घेतो, भागवताच्याच आधारे असंख्य अवतार घेतो, अवताराइह संख्येया असंख्य अवतार घेतो. हे सगळे अवतार घेतो. आपले नाही का, आपण इथे सगळे अवतारच बसलेलो आहोत. किंचित अवतार. आपण सगळे कसे अवतार आहोत? किंचित अवतार आहोत. कसे? कशावरून? नाना देही. श्री समर्थांचं प्रमाण आहे, नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. आहे की नाही? मग
असा जो देव सगुण आणि निर्गुण असं म्हणताना तो तन्निरपेक्ष आहे, त्याच्या पलीकडचा आहे असं सुद्धा आपल्याला समजून येतं. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की भगवान जो सगुण साकार आहे तोच सगुण निराकार आहे आणि तो निर्गुण निराकारही आहे. तो जेव्हा सगुण साकार असतो तेव्हा त्याच्या सगुण निराकार आणि निर्गुण निराकार अस्तित्वाचा समावेश त्याच्या सगुण साकारामध्ये असतोच. म्हणून ह्या तीनही गुणां ठीक आहे जाऊ द्या, आपण कसे आहोत, सगुण साकार की निर्गुण निराकार? खरं सांगा, खूप पारमार्थिक उत्तर द्यायचं नाही, आपलं साधं साधं उत्तर द्यायचं. समाधी मंदिरात बसलं म्हणून लगेच असं लबाडी करायची नाही, निर्गुण निराकार असं नाही. आपण कसे आहोत आत्ता सध्या सामान्य विचार करताना आपण आत्ता काय विचार करतो आपल्याबद्दल, की आपल्याला एक आकार आहे, आपल्याला एक रूप आहे, एक नाम आहे छान, आणि असे आपण आहोत, सगुण साकार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. आपण झोपी गेलो, झोपी गेल्यावर आपण असतो की नसतो? आपण असतो की नसतो? असतो. झोपी गेलो तरी आपण असतो. कसे असतो आपण? कसे असतो आपण? असतो ना, पण कसे असतो? चांगले की वाईट, काळे की गोरे, पुरुष की स्त्री, श्रीमंत की गरीब, ज्ञानी की अज्ञानी, कोण असतो आपण? हे काही बाकी भानगड हे काही नसतो, पण असतो. अरे आहे की नाही? मग मला सांगा, अहो छान गाढ निद्रेत झोपी गेलो छान, मग कोणाचे मित्र असतो का आपण? कोणाचे शत्रू असतो का? कोणी आपला शत्रू असतो का? कोणी आपला मित्र असतं का? काहीच नसतं. पण तरीही आपण मग कसे असतो तिथे, दुःखी का सुखी? कसे असतं? छान सुखी असतो आहो तिथे. कोणाचा मित्र नाही, कोणा नमे काय आपलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आहा हा हा. मग गंमत अशी आहे की थोडंसं एक आपला गिल्ली म्हणून सांगितला, थोडा विषय बदलला, पण देव निर्गुण प्रत्यया आला. आता त्याचं भजन करायचं आहे. कुणी करायचं आहे? मी करायचं आहे. मग नुसतं एक पार्टीचा विचार करून चालेल का? दुसरी पार्टी आपण आहोत ना, मग आपला विचार करायला पाहिजे ना, की जो देवाला शोधायला निघालाय तो मी कोण? श्री समर्थांनी फार सुंदर सांगितलं. म्हणाले, सद्गुरूंच्या जवळ आपण जेव्हा जातो ना तेव्हा काय विचारावं सद्गुरूंना? तर श्री समर्थांनी आधी तर असं स्पष्ट आपलं गुपित उघड केलं. श्री समर्थ म्हणतात, सद्गुरूसी काय पुसावे हेही कळेना स्वभावे. ही आपली स्थिती. काय विचारावं सद्गुरूंना जाऊन? पण श्री समर्थ काय विचारावं हेही सांगतात. श्री समर्थ म्हणतात, अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन गोष्टी त्यांना विचाराव्यात. कोणत्या? त्या दोन्ही गोष्टी त्या कवण देव कोण आणि आपण कोण, म्हणजे मी कोण, या गोष्टीचे विवरण केलेची करावे. दोन गोष्टी, एक देव कोण आणि एक आपण कोण. मग देव कोण याचा विचार करता करता प्रतिमा देव, ज्या प्रतिमा देवाला आम्ही बसतो, क्षेत्र देव, त्यानंतर अवतार देव, त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश, आणखी पुढे गेलो तर त्याची व्याप्ती आपल्याला अशी लागली की साक्षात अंतरात्मा किंवा आत्माराम आत्मा. आता हा आत्मा ज्याला देव असं म्हणतात, मुख्य देव असं म्हणतात, त्या देवाचं भजन करायचं. पण प्रश्न असा पडतो आम्हाला, त्या देवाला भजायचं कसं जो निर्गुण आहे? काय म्हटलंय? जाणीजे देव निर्गुण यासीच बोलीजे ज्ञान. आमची अडचण ही असते साधकाशी संदेह वृत्ती. साधकाचं लक्षणच आहे की त्याच्या मनात संदेह असतो. जर संदेह नसेल तर एकतर तो बद्ध आहे किंवा सिद्ध आहे.
जर त्याच्या मनात संशयच नसेल तर समजायचं की एकतर ती व्यक्ती ठारबद्ध आहे किंवा सिद्ध आहे, पोचलेली आहे. साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती. मग आपल्याला आपली अडचण ही आहे की देव आहे देव आहे असं सगळं म्हणतायत, संतही सांगतायत, पण आम्हाला दिसत नाही. ज्याची प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे? आम्हाला प्रतिमा दिसते, आमच्या अनुभवामध्ये देवाची प्रतिमा आहे, पण आम्हाला असं वाटतं की देव आमच्या अनुभवाच्या पलीकडे दिसत नाही. मग विश्वास कसा ठेवायचा? स्पर्श करता येत नाही, मग विश्वास कसा ठेवायचा? आपापसात विचारून पहा ना, तुम्ही पाहिलं का हो देव? असं कुजबुज करत जा ना मध्ये. थोडंसं खोलीवर गेलं की म्हणायचं किती दिवस चाललंय नामस्मरण, किती पारायणं झाली, आणि एकमेकाला विचारायचं की दिसला तुम्हाला राम दिसला? काय उत्तर येतील आपली? तर आपण म्हणू नाही बुवा अजून तर काय झालेलं नाही असं म्हणू की नाही. तर मग कधी होणार बरं? कधी होणार असं मनात येतं की नाही? कधी होणार? होईल की नाही? आता अडचण अशी आहे, दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, त्याचा वास येत नाही. आणि आमचं तर असं आहे, आम्हाला तर अभ्यास असा झालेला आहे की आमच्या पंचज्ञानेंद्रियांच्या अनुभवाच्या कक्षेत जे जे असेल त्याचं त्याचं अस्तित्व निसंदिग्धपणे आम्ही मान्य करतो. बरोबर आहे ना? त्याच्याबद्दल आम्हाला शंकाच नसते. हा माईक आहे, हा कॅमेरा आहे, ह्या वस्तू आहेत, या वस्तू माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसत आहेत आणि म्हणून मला मान्य करायला काही हरकतच नाही. पण आम्ही एकीकडे देवाची भक्तीही करत असतो आणि दुसरीकडे त्याच्या अस्तित्वाबद्दल थोडं मनाच्या विरुद्ध होऊ द्या, थोडं दुःख संसारामध्ये येऊ द्या, आपली स्थिती दोलायमान व्हायला लागते. जाऊन तर आलोय 10 दिवस गडावर, पण घरी आल्यावर हे असं होईल असं वाटलं नव्हतं. असं वाटलं होतं की तिकडून आलोय, समर्थांना प्रार्थना केल्यात, घरी थोडीशी भांडणं कमी होतील, संघर्ष कमी होईल असं वाटलं होतं, एखादी लॉटरी लागेल, काहीतरी तर होईल. पण ह्याच्या विपरीतच सगळं झालं तर मग गडबडतं सगळं आपलं देवाचं अस्तित्व मान्य करणं वगैरे. असं वाटतं की काय ठीक आहे आता हे करायचं असतं, जाऊ दे, लक्षात असं वाटायला लागतं. आणि प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये भक्ताचे असे प्रसंग येतात, आपल्यासारख्या निदान माझ्यासारख्या सामान्याच्या बाबतीत तर नेहमीच येतात, की असं वाटतं की आपण काय म्हणजे आहे का नाही, का आपलं चाललंय परिपाठ म्हणून असं वाटतं. अडचण ही आहे की आम्हाला तो दिसत नाही. श्री समर्थ उत्तर देतात, काय आहे? श्री समर्थ म्हणाले, तो दोष तुझा नाही, तुझ्या दृष्टीचा आहे. दृष्टीस लागली सवे, दिसेल तेची पहावे. ही सवय लागली आपल्या दृष्टीला की जे दिसतंय त्याचंच अस्तित्व मान्य करतो. पहावे म्हणजे मान्य करणं त्याचं अस्तित्व. परंतु श्री समर्थ म्हणतात, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे. गुज म्हणजे आत्मा परमात्मा, तो कसा आहे? गुप्त आहे. तुम्ही आम्ही म्हणू मग काय उपयोग? दिसणारच नसेल तर मग, स्पर्श करायलाच मिळणार नसेल तर मग, तर त्याची गंमत अशी आहे बरं का. असं जर आपल्या मनाला वाटत असेल की देव दिसत नाही, मग त्याचं अस्तित्व मान्य कसं करायचं? आणि तो कसा दिसायला पाहिजे? आमच्या इंद्रियांच्या कक्षेत असला पाहिजे, आमच्या इंद्रियांच्या कक्षेत असला पाहिजे. तर एक प्रश्न शास्त्रकारांनी आपल्याला विचारला आहे की असं जर आपल्याला वाटत असेल की आपल्या इंद्रियांच्या अनुभवाच्या कक्षेमध्ये जे आहे तेच आहे, तर आपल्याला संत शास्त्रकार प्रश्न विचारतात की तुझी इंद्रिय तू पाहिली आहेत का? तुझी इंद्रिये तू पाहिली आहेत का? नेत्रेंद्रिय कोणी कोणी पाहिलंय? हात वर करा ना. नेत्रेंद्रिय पाहिलं नाही का कधी तुम्ही? नेत्रेंद्रिय. बरं, घ्राणेंद्रिय. नेत्रेंद्रिय म्हणजे काय? डोळे. घ्राणेंद्रिय नाक. बरोबर आहे. मग घ्राणेंद्रिय पाहिलंय की नाही आपण? ठीक आहे ना. गंमत अशी आहे, पहा, वाक इंद्रिय, त्वक इंद्रिय, घ्राणेंद्रिय, नेत्रेंद्रिय,
इत्यादी इत्यादी. ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ती इंद्रियातीत आहेत. ती इंद्रियातीत आहेत. आपण हा जो डोळा म्हणतोय ते इंद्रिय नाही आहेत, ज्ञानेंद्रिय. हा दिसतो तो डोळा त्या इंद्रियाचा, नेत्रेंद्रियाच्या अभिव्यक्तीचं फक्त एक माध्यम आहे, इन्स्ट्रुमेंट आहे ते. मग का हो, एखाद्याची दृष्टी गेलेली असते, डोळा जागेवर असतो, काय म्हणायचं? कान दिसत असतो, ऐकायला येत नसतं, काय म्हणायचं? कर्मेंद्रिय, आपण म्हणतो कर्मेंद्रिय. आता काय आहे, त्या इंद्रियाला तसं नाव देता येत नाही. मग काय होतं, इंद्रिय ज्या अवयवातून अभिव्यक्त होतं ते इंद्रिय त्याच अवयवाच्या नावाने ओळखलं जातं. कर्मेंद्रिय हातांच्या माध्यमातून अभिव्यक्त होतं म्हणजे काम करतं त्याचं, ठीक आहे. म्हणून ते कर्मेंद्रिय हात नावाने ओळखलं जातं. कानांच्या माध्यमातून श्रवणेंद्रिय ऐकण्याचं काम होतं आहे श्रवणेंद्रियाकडून, म्हणून त्याला श्रवण कान असं म्हटलं जातं. आलं ना लक्षात? मग हे जे दिसत आहेत ना, हे कर्मेंद्रियामध्ये हात, पाय इत्यादी आणि ज्ञानेंद्रियामध्ये डोळे, कान इत्यादी, हे जे दिसत आहेत ना, ती इंद्रिय नाही आहेत, ते आहेत अवयव. काय आहेत? अवयव आहेत. अवयव प्लस काम करण्याची, क्रिया करण्याची शक्ती इज इक्वल टू कर्मेंद्रिय. अवयव अधिक ज्ञान किंवा संवेदना ग्रहण करण्याची शक्ती बरोबर ज्ञानेंद्रिय. लक्षात? मग आपण अवयव पाहू शकतो, आपण इंद्रिय पाहू शकत नाही. आता जिथे इंद्रियांचीच ही कथा, तिथे भगवंताची काय? मग इंद्रिय जर आपण पाहू शकत नाही, तरीही इंद्रिय आहेत ना? आहेत. जाऊ द्या, मन आहे ना, जाऊ द्या, त्याच्याबद्दल कोणाला शंका असेल तर विचारतो. बुद्धी आहे ना? अगदी निसंदिग्धपणे सगळे हो म्हणतात. गंमत आहे. दिसते का? नाही. म्हणजे पहा बरं का, ह्या स्थूल शरीराला जर आपण घेतलं तर इथे आपलं सगुण साकार अस्तित्व आहे. परंतु मनबुद्धीच्या स्वप्नावस्थेत आपण आहोत, तर तिथे स्थूल शरीराचं अस्तित्व नाही, फक्त मनाचं अस्तित्व आहे. मनानेच तिथे रूप घेतलेलं आहे, वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत, वेगवेगळे आकार धारण केलेले आहेत आणि मनच खेळ करत आहे, सगळं दृश्य दाखवत आहे, ठीक आहे. मग ते जे अस्तित्व आहे तिथे स्थूल देह नाही, पण तिथे काय आहे? मनाचा खेळ आहे. मन कसं आहे? साकार नाही आहे, निराकार आहे मन. मनाला आकार नाही, परंतु मनामध्ये काही विशिष्ट असं लक्षण, काही क्रिया आहेत की नाही, याचा अर्थ त्याच्या अंगी गुण आहे. म्हणून मनबुद्धी इत्यादिकांच्या स्तरावरचं अस्तित्व आपलं हे कसं आहे? सगुण निराकार अस्तित्व आहे. आणि तुरीयावस्था आणि समाधी आणि वगैरे वगैरेचा अनुभव नसला तर आपण थोडंसं एक दोष स्वीकारून सुषुप्तीचाच अनुभव घेऊया. सुषुप्तीमध्ये मात्र मनही मावळलेलं आहे, अहमही लयाला गेलेला आहे, सुप्त झालेला आहे. आणि त्या झोपेमध्ये आपलं अस्तित्व कसं आहे? तिथे गुणसुद्धा शांत झालेलं आहे, सगळं झोपलं आहे. कारण ज्या अहमने, ज्या अहंकाराने गुण स्वीकारायचे, तो अहंकारच तिथे सुप्त झाला झोपेत. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा बरं का. स्वप्नावस्था ओलांडूनही आपण खरी झोप ज्याला म्हणतो, ज्याला शास्त्रीय भाषा सुषुप्ती अशी आहे, ती मध्ये आपलं अस्तित्व क्षणभरासाठी गृहीत धरू. वस्तुतः तसं नसतं, पण गृहीत धरू, आपल्या अनुभवाची कक्षेत ते आहे. म्हणून जय जय रघुवीर समर्थ, आपल्या अनुभवाच्या कक्षेत आहे, म्हणून की तिथे आपण निर्गुण निराकार असतो. मग एकाच वेळी आज आत्ता या क्षणी आपलं आहे की नाही अस्तित्व? सगुण साकारही आपण आहोत. मन बुद्धी चित्त इत्यादिकाच्या स्तरावरती आपण सगुण आहोत, निराकार आहोत. आणि आत्म्याच्या स्तरावरती आपलं अस्तित्व निर्गुण निराकाराचं आहे. एकाच वेळी आपण
सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार अस्तित्वासहित आहोत. 3 अस्तित्व आहेत आपली एकाच वेळी. पण उत्तरोत्तर खरं अस्तित्व कोणतं? खालून वर जर गेलं तर सगुण साकाराहून अधिक सत्य अस्तित्व सगुण निराकाराचं. कशामुळे? मृत्यू झाल्यावर हा देह नष्ट होतो, हे शरीर नष्ट होतं, परंतु मन नष्ट होतं का? मन नष्ट होतं का? प्राण नष्ट होतो का? इंद्रिय नष्ट होतात का? नाही होत. स्थूल शरीर फक्त इथे राहतं. जातं काय? प्राण जातात. मग प्राणाच्या स्तरावर जे माझं अस्तित्व आहे ते ह्या अस्तित्वापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं अधिक सत्य अस्तित्व आहे की नाही? सत्य म्हणजे टिकणारं. बरोबर समजतंय ना? हे शरीर जरी अग्निदाह झाला हे संपून जाईल, परंतु हे शरीर, ज्या शरीर सोडलेले जे माझे पंचप्राण आहेत ते पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, जे सॉफ्टवेअर होतं ह्या हार्डवेअरमध्ये, या यंत्रामध्ये. हार्डवेअर नष्ट झालं पण सॉफ्टवेअर घेतला ना, सगळा डेटा काढून घेतला ना त्याच्यातून, तो तर सुरक्षित आहे. असाच आहे ना मृत्यू. आणि मग पुन्हा त्यासाठी दुसरं यंत्र, देह नावाचं पुन्हा सुरू होतं, तो संस्कार घेऊन. आणि म्हणून पहा, एका आईच्या पोटी जन्माला आलेली 2 मुलं एकाच घरात वाढतात, तोच समाज, तीच परिस्थिती, सगळं तेच, आणि तरी भिन्न भिन्न स्वभाव, भिन्न भिन्न आवडी. किती भिन्नता आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या क्षमतांमध्ये भिन्नता आहे, त्यांच्या आवडीनिवडीमध्ये भिन्नता आहे, त्यांच्या कितीतरी गोष्टीमध्ये भिन्नता आहे. हे का? याचा अर्थ काहीतरी मागून घेऊन आलेले आहेत, पुढे निघालेले आहेत, अशीच स्थिती असते की नाही? मग सांगायचं तात्पर्य हे, अडचण आमची अशी की देव दिसत नाही. आणि श्री समर्थ म्हणतात की दृष्टीस लागली सवे दिसेल तेची पहावे, परंतु गुजते जाणावे गौप्य आहे. आणि मग आपल्याला सांगतात की थोडासा धीर धरा. तुम्ही जर बुद्धिमान असाल, सश्रद्धा असाल, याचा अर्थ तुमच्या अंगी प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असेल, तर थोडा धीर धरा. आणि मग काय करा की दिसेना जनी तेची शोधून पाहे. हां, दिसत नाही म्हणून मागे हटू नका, जे दिसत नाही तेच शोधून पहा. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता. बरे पाहता म्हणजे कसं पाहायचं ते सद्गुरूंकडून शिकून घ्या, संतांकडून शिकून घ्या. बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता. पकडायला आपला विषय सुरू झाला होता ना, देवाला पकडता कोण? कोण पकडू शकतं? विचार. करी घेऊ जाता कदा आढळेना. जगी सर्व कोंदाटले ते कळेना. का कळेना? देव निर्गुण हे कळालं. आमची अडचण ही कळाली की दिसत नाही म्हणून अडचण आहे, परंतु हेही पटलं की जे जे दिसत नाही त्याचं अस्तित्व अमान्य करणं हे काही बुद्धिमंताचं लक्षण नाही. कारण तसं असेल तर मला माझ्या मनाचं अस्तित्व अमान्य करावं लागेल, माझ्या बुद्धीचं अस्तित्व अमान्य करावं लागेल, इंद्रियांचं अस्तित्व अमान्य करावं लागेल, आणि प्राणांचं अस्तित्व अमान्य करावं लागेल. सुषुप्तीमध्ये असलेलं माझंच अस्तित्व मला अमान्य करावं लागेल, कारण ते माझ्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडचं आहे, अनुभवाच्या कक्षेच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून एक कळालं की जरी दिसत नसलं तरी असणार आहे. आणि मग आता त्याला कसं पाहायचं? या एका बाजूने काय झालं तर देवाचा निवाडा झाला. आता भक्ताचा निवाडा व्हायला पाहिजे की नाही? आणि म्हणून म्हणतात की आता काय करावं? आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण आहे याचा विचार करावा. आणि मग पहिलं आपल्या अस्तित्वाचा परिचय आपलं शरीर.
हे शरीर हे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा प्रथम परिचय आहे, की हे आहे म्हणजे मला असं वाटतं की मी आहे. बरोबर आहे ना. स्वप्नामध्ये जर एखादा, वेळ माझी संपलेली आहे पण 10 मिनिटात संपवतो. स्वप्नामध्ये जर कोणी माझ्यावर आघात करून मला संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्या भीतीनं, त्या धक्क्यानं मी जागृत झालो, तर जागृत झाल्यावर पहिल्यांदा मी काय पाहतो? आहे, मी आहे. कोणाकडे पाहून म्हणतो? ठीक आहे, सगळं व्यवस्थित, कुठेही तलवार वगैरे चाललेली नाही, 2 तुकडे झालेले नाहीत, मी आहे. माझ्या अस्तित्वाचा प्रथम परिचय म्हणजे हे माझं स्थूल शरीर. आता पहा, श्री समर्थ म्हणतात की मी कोण हे शोधून पहा. मी भक्त. आता आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, असं विचार करायला सांगितलं ना. मग भक्ती करणारा मी कोण आहे? तर प्रथम परिचय आहे हे स्थूल शरीर. श्री समर्थ म्हणतात की आता पहा बरं, हे कोणाचं शरीर आहे असं जर मी तुला विचारलं तर तू काय मला म्हणशील? तू काय म्हणशील? माझं शरीर आहे. बरोबर आहे ना. मग समर्थांनी अगदी भाषेमध्ये आपल्याला छान तर्काने समजून सांगितलं की माझं शरीर असं म्हणतोस ना, मग तू शरीर आहेस का? एखादी वस्तू जर माझं पुस्तक असं जर म्हटलं तर हे पुस्तक म्हणजे मी आहे का? ज्याला आपण माझं म्हणतो ते मी नव्हे. बरोबर आहे ना. हे सूत्र झालं. माझ्याहून अन्य वस्तूला मी माझी म्हणतो, म्हणून जे माझं आहे ते मी नव्हे. हे गणित, हे सूत्र जर घेतलं तर पुढे पुढे चला. मग श्री समर्थ म्हणतात मन माझे ऐसे कल्पितो तरी तो मनही नव्हे. आणि मग माझे प्राण, माझा मन, माझी बुद्धी, माझं चित्त वगैरे वगैरे असं करत 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 माझी झोप छान झाली. काय झालं? माझी झोप छान झाली. म्हणजे सुषुप्तीच्याही पलीकडचा तू आहेस. गाढ निद्रेमध्ये चांगला 4 तास 2-3 तास. आता पहा ना, जेवल्या जेवल्या तर किती सुंदर वाटतं. प्रवचन नकोच, 4 वाजता तर मुळीच नको, पण काय करावं, ते सगळं करावं लागतंय, आलोय त्यासाठी. मग पहा, गाढ निद्रेमध्ये गेल्यावर 1 तास 1.5 तासाची चांगली झोप झाली. प्रसादही उत्तम घेतला होता, पोट भरलं होतं आणि 1 तास चांगली झोप झाली. उठून काय म्हणतो? हा 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 हा, काही आठवलं नाही, छान वाटलं, फार सुख आहे बा दुपारच्या झोपेत वामकुक्षीमध्ये. मग काय, याचा अर्थ गाढ झोपेमध्ये गेलाय, दुसरं काही आठवलेलं नाही. म्हणजे अज्ञान आहे तिथे, बाकीच्या सर्व गोष्टीचं अज्ञान आहे, काही आठवलं नाही. बॅगमधली वस्तू कोणी घेऊन जाईल का, हे जागा असेपर्यंतच काळजी. एकदा का झोपलं की बॅगची बॅग उचलून नेली तरी काही चिंता नाही. मग ते झोपेतून उठल्यावरच पाहू पुढचे पुढे. बरोबर आहे ना. मग गाढ निद्रेमध्ये काहीही आठवलं नाही, हे मात्र आठवलं. गाढ निद्रेमध्ये काहीही स्मरलं नाही, म्हणजे अज्ञान होतं. दुसरी गोष्ट, खूप छान वाटलं, सुख झालं. याचा अर्थ सुख होतं. तिथे अज्ञान आहे, तिथे सुख आहे. पण केवळ तेवढंच आहे का? नाही, ते अज्ञान अनुभवणारा कोणीतरी आहे. म्हणजे काहीच आठवलं नाही हे जाणणारा कोणी आहे ना. आणि फार शांत छान वाटलं. ही छान वाटलं म्हणजे ही स्मृती आहे की नाही अनुभवाची. आता झोप येत आहे का? नाही. आता झोप ही स्थिती गेली, अवस्था गेली, आता जागृत झाला. म्हणतो कसा? छान वाटलं. कधी? झोपेत. याचा अर्थ छान वाटायला तो आहे ना उपस्थित तिथे. म्हणजे मग त्याचाही तो साक्षी आहे. आता पहा, मग स्थूल शरीर आहे. स्वप्नावस्थेमध्ये गेलं की स्थूल शरीर नसतं. सुषुप्तीमध्ये गेलं की मन इत्यादिकाचंही अस्तित्व आपण सोडून देतो. त्या सुषुप्तीलाही आपण वेगळेपणाने पाहतो. मग आपण कोण आहेत? स्थूल शरीर आहेत का? नाही, आपण त्याला वेगळेपणाने पाहतो. सूक्ष्म शरीर आपण आहोत का? कारण स्वप्न आपण पाहतो. मनात काय चाललंय आपल्याला दिसतं. माझं मन अस्वस्थ आहे, माझं मन आनंदी आहे, आज प्रसन्न आहे, पाहतो. विचार करत असतो, पण ते विचार आपण पाहतो, ऐकतो. माझ्या मनात फार वाईट विचार येतात. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? पाहणारा म्हणतोय. मग पहा, बरोबर ना. मग मन, बुद्धी इत्यादी सगळ्यांपेक्षा वेगळा. सुषुप्तीमध्ये कारण देह अज्ञान, काही आठवलं नाही असं म्हणतोय. हे बरं तुला आठवलं म्हणजे तू त्याच्याही पेक्षा वेगळा. सूक्ष्म देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह यांपेक्षा वेगळा.
आणि म्हणून त्याला तुरीय असं म्हटलेलं आहे. तुरीय म्हणजे चौथा. चौथा का? जागृतीचाही साक्षी, स्वप्नावस्थेचाही साक्षी आणि सुषुप्ती अवस्थेचाही साक्षी, तीन अवस्थेंचा हा साक्षी, म्हणून हा चौथा म्हटलं, तुरीय अवस्था. परंतु श्री समर्थ म्हणतात की सर्वची नाही ठाईचे, समाधी अवस्थेमध्ये जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीमधील स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह या तीनही देहांचं भान नसतं. आणि केवळ बोधामध्ये तिथे तीनही देहांचं भान नाही आणि म्हणून त्या तिघांचं साक्षीत्वही नाही. कोणी इथे तीन व्यक्ती उभ्या आहेत आणि मी म्हणतोय की आम्ही त्या खोलीमध्ये तिघे जण मी पाहिले, याचा अर्थ तू चौथा होतास. पण हे तिघे जर दिसलेच नाहीत आणि नसतीलच तर माझी चौथा ही संज्ञा गेली. चौथा ही संज्ञा गेली म्हणजे मी एकमेवाद्वितीय राहिलो की नाही? राहिलो. तसा श्री समर्थ म्हणतात सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैचे. आपण इथे बसलेला आहात, मी तुम्हाला पाहतोय म्हणून मी तुमचा साक्षी आहे. तुम्ही उठून बाहेर गेलात, सर्वची नाही ठाईचे, मग आता सर्व साक्षत्व कैचे? तुम्हा सर्वांचा मी साक्षी आहे असं मी म्हणू शकतो का? जोपर्यंत तुम्ही माझ्यासमोर आहे तोपर्यंतच. तुम्ही एकदा का निघून गेले की मी म्हणेल, मी असं म्हणू शकतो का की मी सर्वांचा साक्षी आहे, सर्वांना पाहणार आहे? नाही. तसं शुद्ध, हां, सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैचे, शुद्ध ज्ञान तुरीयेचे म्हणोची नये. विषय थोडासा वेगळीकडे जातोय म्हणून पुन्हा आपण आपल्या जागी येऊ. मी कोण आहे? मग श्री समर्थांनी सांगितलं, चला दुसऱ्या पद्धतीने विचार करू. हे शरीर कशापासून झालं? रेतापासून, वीर्यापासून. वीर्यच नसतं तर हे शरीर असतं का? नसतं. वीर्यापासून उत्पत्ती आहे, रेतापासून उत्पत्ती आहे. वीर्यच नसतं तर हे शरीर नाही, ह्या शरीराचं अस्तित्व नाही. ते वीर्य, ते रेत अन्नापासून तयार झालं. अन्नच नसतं तर रेत वीर्य नाही. अन्न कोणापासून तयार झालं? वृक्ष, वनस्पती इत्यादीपासून तयार झालं. वृक्ष वनस्पती नसत्या तर अन्न असतं का? नाही. वृक्ष वनस्पती कशापासून निर्माण झाल्या? पृथ्वीपासून. पृथ्वी नसती तर त्यांना अस्तित्व असतं का? नाही. पृथ्वी कशापासून निर्माण झाली? जलापासून, आपतत्वापासून. जलतत्वापासून पृथ्वी तत्वाची उत्पत्ती आहे. जर जलतत्वच नसेल तर पृथ्वी असेल का? नाही. मग जलतत्व कोणापासून निर्माण झालं? अग्नितत्वापासून. अग्नितत्व नसेल तर जलतत्व असेल का? नाही. अग्नितत्व वायुतत्वापासून निर्माण झालं, घर्षणापासून. मग वायुतत्व नसेल तर अग्नी असेल का? नाही. वायूची निर्मिती आकाशातून झाली. आकाश नसेल तर वायू असेल का? नाही. आकाशाची उत्पत्ती अंतरात्म्यामधील विकारानं झाली. त्या विकाराला मायाशक्ती किंवा प्रकृती शक्ती असं म्हणतात. ती नसेल तर आकाश असेल का? नाही. आणि ती जी माया, ती जी प्रकृती नावाची शक्ती भगवंतामध्ये आहे, ती भगवंतामध्ये असूनही भगवंताचं निर्विकारपणा ती खंडित करत नाही. भगवंतामध्ये विद्यमान असून सुद्धा भगवंताला ती दोन करत नाही. मी आता माझं शरीर आहे, माझ्या शरीरात शक्ती आहे. माझ्याकडे पाहून आपण, मी जर विचारलं की आम्ही किती आहोत तर शक्तीची वेगळी गणना आपण कराल का? हां, तुम्ही आणि तुमची शक्ती दोन आहात तुम्ही असं म्हणाल का? नाही. कारण शक्तिमानामध्ये विद्यमान असते पण ती शक्तिमानाला दोन करत नाही. म्हणजे त्याच्यात द्वैत निर्माण करत नाही. म्हणजे त्याला अद्वितीयच ठेवते. त्याचं एक पण ती मोडत, त्याचा एकांत मोडत नाही. किती चांगली पत्नी होती, त्याचा एकांत मोडत नाही. आदिशक्ती, माया, प्रकृती. मग अशा पद्धतीनं विचार केला गेला तर हे जे आपलं अस्तित्व स्थूल शरीराचं दिसतंय त्याचा व्यतिरेकानं विचार केला असता कुठे जातो आपण? आत्म्यापर्यंत जातो. आणि एक प्रकारे स्थूल शरीर मी माझं म्हणतो म्हणून मी नाही, मन माझं म्हणतो म्हणून मी नाही, असं करत 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 हा विचार करत गेलो तर आपण कोण उरतो? स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या पलीकडे असलेला साक्षी म्हणायचं त्याला,
पण ते तीनही देह निरसून गेले तर साक्षीत्वाच्याही पलीकडे असलेला निरपेक्ष असा अंतरात्मा, आत्माच आपण उरतो. मग आपण म्हणू, मला एका मित्राने विचारलं होतं की मग तुम्ही देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, प्राण नाही, वगैरे वगैरे नाही, मग आत्मा तुम्ही आहात ना? मग आपण म्हणतो ना की माझा आत्मा. मग माझा आत्मा असं म्हणत असू तर आपण आत्म्याहून वेगळे असू की नाही? तर मी त्याला सांगितलं की माझा आत्मा असं आपलं बोलणं चुकीचं आहे, ते शास्त्राला धरून नाही. का? कारण आत्मा एक स्वानंद घन आणि दासबोधा, बरं का, दासबोध आहे. आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन. मी आत्मा आहे, माझा आत्मा नाही. तरी व्यवहारामध्ये जिथे जिथे आपण माझा आत्मा म्हणतो तिथे तिथे त्याचा अर्थ मन हेच असतं. माझ्या आत्म्याचा तळतळाट लागेल, माझ्या आत्म्याचे आशीर्वाद लागतील. तर इथे आत्माचा अर्थ काय आहे? मन आहे. कारण मनाच्या ठिकाणी सुखदुःखाची अनुभूती आहे, आत्म्याच्या ठिकाणी नाही. तिथपर्यंत सुखदुःख हे द्वंद्व पोहोचतच नाही, मनापर्यंत ती संवेदना आहे. बरोबर? म्हणून आत्मा माझा हे बोलणं चुकीचं, म्हणून मी आत्मा हेच योग्य आहे. मग एकदा समजलं की मी आत्मा आहे, मग देव कसा आहे? आत्मरूपच आहे, निर्गुण. माझं मूळ अस्तित्व निर्गुण, भगवंताचं मूळ अस्तित्व निर्गुण. आणि आता असा मी आणि असा तो, असा मी आणि असा तो. भक्ती करायची आता आपण. कशी करायची हो? भक्ती करायची म्हणजे काय? तर इथे श्री समर्थ असं म्हणतात, निर्गुणास कैसे भजावे. निर्गुणास कैसे भजन, निर्गुणाचे कैसे भजन. निर्गुणाची कशी काय भक्ती करतात? माऊलींनीही सुद्धा खूप सुंदर सांगितलं. अद्वैती भक्ती आहे, आहे म्हणतात भक्ती, तेथे क्रिया कीर नस आहे. श्री समर्थ म्हणतात निर्गुणाचे कैसे भजन. खूप सुंदर रहस्य आहे बरं का. श्री समर्थ म्हणतात की निर्गुणी व्हावे अनन्य. आपण निर्गुण होऊन असणं हेच निर्गुणाचं भजन आहे, त्याच्याशी अनन्य होणं आहे. आणि हीच खरी भक्ती आहे. जसा देव तसा भक्त असला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण असा विचार करतो स्वतःचा सुद्धा, तेव्हा आपण स्थूल शरीर नाही, सूक्ष्म शरीर नाही, कारण शरीर नाही, त्या पलीकडचं निरपेक्ष अस्तित्व आपण आहोत हे समजल्यावर एक कळतं की आपण मिथ्या. मी 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 असं जे म्हणतोय, कल्पना करा की आपण पूर्वजन्म, हा आपला शास्त्रीय सिद्धांत आहे सनातन धर्माचा. पूर्वजन्मामध्ये आपल्याला शरीर होतं. समजा कल्पना करा की मागच्या जन्मीचा फोटो अल्बम आपल्यासमोर कुणी आणून ठेवला. एक कल्पना करू आपण की आपण शेजाऱ्याच्याच घरात मागच्या जन्मी होतो आणि त्यांचा जुना अल्बम आता आपण पाहायला लागलो ह्या जन्मी. आणि मागच्या जन्मी आपण त्यांच्या घरात होतो आणि तिथे आपला छान रुबाबदार फोटो, आपल्याच मागच्या जन्मीच्या शरीराचा फोटो आपल्यासमोर काढून ठेवला. आणि मग हे आमचे आजोबा असं जर कोणी म्हटलं आणि ते आजोबा जर आपण मागच्या जन्मी आपणच असू, तर आता त्या शरीरामध्ये का हो आपलं ममत्व असेल का? हे माझं, हा मी असं वाटेल का? नाही वाटणार. त्या शरीराच्या ठिकाणी हा मी असं मला वाटणार नाही. तद्वत ह्या शरीराच्या बाबतीत सुद्धा तसंच घडणार आहे. कधी ना कधी, कधी ना कधी तसंच घडणार आहे. आता हे सगळे हे ऐसी हे विचारांची काम आहे बरं का. परमार्थ हा उद्योग विचारांचा आहे. हे बसल्या बसल्या करायचं आहे, हा विचार करायचा आहे. हे सगळी ही सृष्टी पाहिल्यावरती हा विचार करायचा आहे की हे निर्माण कुठून झालं आहे, हे जाणार कुठे आहे. बसल्या बसल्या साधकासाठी विवेक प्रलय सांगितलेला आहे. भगवान ह्या सृष्टीचा प्रलय करेल तेव्हा करेल, आपण त्याची वाट पाहायची नाही. समर्थ म्हणतात साधकाने विचारानेच या सृष्टीचा प्रलय करावा, म्हणजे मग त्याच्या ठिकाणचं ममत्वाचा पगडा आपला कमी कमी होत जातो. त्याच प्रकारे आपण शरीर आहोत ही जी बुद्धी आपली देहबुद्धी, ती कमी करण्यासाठी सुद्धा असं चिंतन, आत्मबुद्धीचं चिंतन जर केलं तर देहबुद्धीचा जो आपला पगडा आहे तो कमी कमी होतो, क्षीण क्षीण होत जातो. आणि हळूहळू
देवभक्त अनन्य भाव याची अनुभूती आपल्याला येते. आपण मिथ्या साच देव, राहतो तो आत्मा जो आहे ना, त्या आत्म्यालाच मुख्य देव असं म्हटलेलं आहे. आपलं अस्तित्व नाही. कांदा जर घेतला आणि कांद्याची जर एक 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 असा पदर आपण जर उघडत गेलो तर आतमध्ये शेवटी पोकळीच राहील. तसं मी कोण आहे, समजा हे शरीर, आपण थोडीशी कल्पना करू की आता आपण बसलेलो आहोत आणि हे शरीर नावाचं गाठोडी आपण अशी आपल्यासमोर ठेवली. काय दिसतंय? हे हात पाय कान नाक हे इत्यादी शरीर सोलून ठेवलं बाजूला. हे काही आपण नाही, हा मी नव्हे. आता काय दिसतंय? मन, बुद्धी, प्राण, पंचप्राण दिसत आहेत, अंतःकरण, क्षणभर असं धरू, हे सगळं दिसतंय आपल्याला. हे मी आहे का? नाही, माझं आहे. मग मी नाही, सोलून ठेवलं परत. आलं लक्षात? मग काय आहे? कारण देह, अज्ञान. अरे या अज्ञानी माणूस मी अज्ञानी आहे हे जाणतो. आलं लक्षात? मग अज्ञान मी आहे का? नाही, कारण देह पण सोलून ठेवला. आता काय राहिलं? साक्षात आत्मा. मी म्हणून कोणी राहिलंच नाही. मग समर्थ म्हणतात, अरे हे जे 3 देह होते त्याला शास्त्रामध्ये प्रकृती म्हणतात. तो प्रकृतीचा भाग आहे, तो जगताचा भाग आहे, तो मायेचा भाग आहे. मग हे 3 देह केळ, जसं केळाची साल सोलतात तसं सोलून ठेवले. आणि मग आता हा मी नाही, तो मी नाही, तो मी नाही. मग कोण उरला? जो उरला तोच मी. काय उरलं? आत्मा. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये. मग हा जो आत्मा आहे तोच मी आहे, हा निश्चय झाला. आणि मग आता भजन काय उरलं? तर भजन हेच उरलं की आपण मिथ्या साच देव, देवभक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. आता अशा प्रकारे निर्गुणाचं भजन झाल्यावर, म्हणजेच निर्गुणी अनन्य झाल्यावर, निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य, अशा पद्धतीनं जेव्हा घडतं तेव्हा म्हणाले अनन्य होता होई जे, निर्गुण होता किंवा निर्गुणासी अनन्य होता होई जे धन्य निश्चयेसी. असं जर झालो तर आपण निश्चयानं धन्य होऊ. आणि श्री समर्थ जेव्हा आपल्याला असं म्हणतात, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी, किंवा ऐसी हे विचाराची कामे, असं जेव्हा म्हणतात तेव्हा तिथे विचार या शब्दाचा अर्थ असतो निश्चय. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चळो न द्यावा निश्चयो आत्मत्वाचा. यालाच समर्थ आत्मविचार म्हणतात, विवेक म्हणतात. अशा पद्धतीचा विवेक, अशा पद्धतीचा विचार ग्रंथराज दासबोधातून आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि असा जर आपण घेऊन विचाराच्या द्वारे त्या घडलेली गोष्ट मी जी आपल्याला सांगितली त्यातून जर आपल्याला देवाला पकडता आलं, सगळंच निरूपण सापेक्षतेतच असतं, लक्षात ठेवा. आता ह्यालाही कोणीतरी छेद देऊ शकतं, पण सापेक्षतेतच बोलत आहोत आपण. जर देवाला आपण विचाराद्वारे पकडलं तर आपण धन्य होऊन जाऊ. आणि हे एक साधन आहे. पहा, ध्यान 24 तास आपण धरू शकत नाही, पूजा 24 तास आपण करू शकत नाही. सद्गुरूंची सेवा 24 तास मिळणं दुर्लभ आहे. विचार आपल्याबरोबर नित्य असतो, कुठेही जा विचार आपल्याबरोबर नित्य असतो. तो विचार जर आपला विवेक असेल, विवेकरूपी विचार असेल, पारमार्थिक असेल, अहम आत्मा असा विचार असेल तर अखंड साधना ही आपल्याला करता येऊ शकते. तशी ती आपल्याला करायला मिळावी. आणि तो देव ठाई पडावा की आपला जीव त्याची मागणी करतोय. श्री समर्थांनी एक गोष्ट सांगितलेली, आता मी पटकन संपवतो 1-5 मिनिटात. श्री समर्थांनी एका ठिकाणी देवचा अर्थ दिला बरं का. जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. देवाकडे जाऊन सगळ्या मागण्याच मागतात म्हणाले. आता ह्याच देवाचा थोडा छान एकदा आपण थोडासा अनुकूल अर्थ समर्थांना नमस्कार करून त्यांची आज्ञा आज्ञा घेऊन करूया. कोणता? देव देव म्हणजे काय? तर शब्द छलच करायचा झाला तर आपल्या सर्वांचा जीव आहे ना, पाहिजे पाहिजे पाहिजे, देव देव देव, नाही का? असं म्हणून जी गोष्ट मागत असतो ना त्यालाच देव म्हणतात. आणि काय मागतो आपला जीव? काय मागत असतो? सारखं मागत असतो तो. काय मागतो?
सुख सुख म्हणत आहे. काय म्हणतो तो? सुख मागतोय, सुख. बरोबर आहे ना? सुखम लब्ध्वा करोती ना सुखम लब्ध्वा करोती. प्रत्येक व्यक्ती सुख मिळावं म्हणूनच सारं काही करतो. अगदी श्वास घेतोय ते सुद्धा सुखासाठीच. बरं, तो श्वास जर आपल्याला दुःखकारक झाला ना तर आपण म्हणू हा श्वास सुद्धा घ्यायला नको. बरोबर आहे? सुखासाठी सर्व काही करतो. आणि म्हणून श्री समर्थ म्हणतात की अरे मग असं जर आहे ना तर त्या सुखालाच आम्ही देव म्हणतो. बरं का? त्या सुखालाच आम्ही देव म्हणतो की ज्याची भूक सर्व जीवांना आहे. श्री समर्थ म्हणतात की सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलीला. कुठे बोलीला? कुरुक्षेत्रावर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला म्हणाले. मग सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलीला, परंतु लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा, म्हणोनी नाना दुःखे भोगिती. आता पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये एवढं दुःख का, असं कोणालाही विचारू नका. काही कारणच नाही. कारण समर्थांनी जिथे उत्तर दिलं काय, म्हणोनी नाना दुःखे भोगिती. कशामुळे? देवाचा शब्द अमान्य केल्यामुळे. काय शब्द आहे देवाचा? काय आज्ञा आहे? सगळं सोडून मला शोधा. आता सोडून म्हणजे काय हो? लक्षात घ्या. फिजिकली एखादी वस्तू सुटणं आणि आतून सुटणं याच्यात फरक असतो बरं का. याच्यात खूप फरक असतो. तर त्याच्याही पुढे खोलात आपल्याला जायचं नाही. असो, सर्व सांडून म्हणोनी नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती. आणि सुख सुख म्हणताच काय होतं? मरून जाती. सुख 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 पाहिजे म्हणतायत पण देवाचा शोध न घेता मग होतं काय? असं काय देवाच्या शोधामध्ये? अहो सोपं आहे. समर्थ म्हणाले की उदंड सुख जया लागले. कोणाला? देव. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवरू. देवाला जर दुसरं नाव द्यायचं असेल तर त्याला सुख असं द्यावं लागेल. मग आपल्याला तो हवा की नको? उघड आहे, आम्हाला सुख हवं आहे ना. त्याला तुम्ही नाव, संतांनी देव असं नाव ठेवलं आहे. नाव काही का असे ना, पण ती वस्तू तर आम्हाला हवी आहे. बरोबर आहे ना? मग ती जर हवी आहे तर त्याच्या प्राप्तीचा मार्ग ग्रंथराज दासबोध आहे. श्री समर्थांनी स्पष्ट सांगितलं, देव हवा असेल भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव. परंतु त्या भक्तीचं स्वरूप, मी भक्त आहे ते माझं स्वरूप, आणि ज्याची भक्ती करायची त्या देवाचं स्वरूप, यामध्ये अनन्यता असली पाहिजे. ती अनन्यता हीच भक्ती. ती अनन्यता विवेक आणि विचाराने अधिक शीघ्र येते. अशी अनन्यता यावी, अशा पद्धतीचा विचार आणि विवेक आपल्या सर्वांकडून व्हावा, अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करून इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.